नमस्कार मित्रांनो, कथेचं नाव आहे गुपित भाग 4. त्यानंतर तिथे अबोली आणि प्रीतीच्या माहेरची मंडळी सुद्धा प्रीतीला भेटायला आली. सगळ्यांना प्रीतीची अवस्था पाहून काळजीच वाटली. त्यांची काळजी पाहून मग उलट प्रीतीनेच सगळ्यांना धीर दिला आणि जास्त काही लागले नाही म्हणून समजावून सांगितले. प्रीतीचा कणखरपणा पाहून अबोलीला स्वतःच्या वागणुकीबद्दल आणखीनच वाईट वाटत होते. थोड्या वेळाने जेव्हा सगळे घरी जायला निघाले तेव्हा अबोली म्हणाली, मला इथे प्रीतीजवळच थांबायचे आहे. अगं पण कशाला? प्रशांत आहेतच की इथे. तू घरी जा, मी घेईल सांभाळून, प्रीती म्हणाली. मी आता घरी जाणार नाही, अबोली मोठ्याने म्हणाली. आणि प्रीतीसहित सगळेच आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. अरुणला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच घडले होते, पण तो काही बोलूही शकत नव्हता. अबोली आपल्यावर खूप जास्त रागावली आहे हे त्याला माहीत होते. इकडे प्रीती अबोलीला म्हणाली, अगं घरी जाणार नाहीस म्हणजे काय? प्रीतीसहित सगळेच आपल्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत आहेत हे लक्षात आल्यावर अबोली स्वतःची गोष्ट सावरत म्हणाली, अगं म्हणजे तुला अशा अवस्थेत सोडून मी कुठेच जाणार नाहीये. आता मात्र सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. प्रीतीने अबोलीला पुन्हा सांगितले की तू घरी जा, आई आणि प्रशांत सांभाळून घेतील. पण अबोली प्रीतीजवळ तिथेच थांबली आणि अरुण एकटाच घरी निघून गेला. अबोलीला सत्य कळल्यावर ती कशी रिॲक्ट होईल हे तर त्याला माहीतच होते, पण आज तिला सत्य सांगणे सुद्धा खूप गरजेचे होते, म्हणून त्याने आज ती हिंमत केली होती. हे सगळं घरी कळल्यावर काय होईल याची त्याला कल्पना होतीच, आणि आपल्या चुकीची शिक्षा भोगायला तो मनापासून तयार होता. पण अबोलीने आपल्यापासून दूर राहू नये एवढेच त्याला हवे होते. त्याच्या अबोलीवर मनापासून प्रेम होते. इकडे 2 दिवस अबोली प्रीतीजवळ थांबली. तिसऱ्या दिवशी प्रीतीला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली होती. 3 महिन्यांसाठी तिच्या हाताला प्लास्टर लागले होते. अबोली सुद्धा प्रीतीसोबत माहेरी गेली. दोघींचीही घरे जवळच होती. अगदी एकच भिंत होती दोघींच्या घराची. अबोलीने प्रीतीला सगळे सांगितले होते. तिची पुन्हा पुन्हा माफी मागितली होती आणि आपण अरुणला कधीही माफ करणार नाही हे सुद्धा सांगितले होते. त्यावर प्रीतीने अबोलीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण अबोली मात्र काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. इकडे अबोलीला माहेरी येऊन महिना होऊन गेला होता. अरुण तिला खूप कॉल करायचा, वारंवार तिच्या माहेरी येऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, पण अबोली मात्र घरच्यांसमोर त्याच्याशी तुटक वागायची. तिच्या घरच्यांना अबोली इतके दिवस माहेरी राहण्याचे कारण काही लक्षात येत नव्हते. प्रीतीला सुद्धा आता बरे वाटत होते. अबोलीच्या आईने आडून तिला 1-2दा विचारले सुद्धा होते की तिच्या आणि अरुणमध्ये काही बिघडले आहे का म्हणून, पण अबोलीने अद्यापही घरी काहीच सांगितले नव्हते. सध्या तरी तिला कोणालाच काही सांगायची इच्छा नव्हती. पण मी काय नेहमी येऊन राहते का आई माहेरी? एकाच शहरात माहेर असल्याने नेहमीच 1-2 दिवस राहून जाते ना, मग आता राहू दे की काही दिवस, असे उत्तर देऊन अबोली त्यांना गप्प करायची. शिवाय अरुणने सुद्धा काहीच हरकत घेतली नाही, म्हणून मग ते सुद्धा काहीच बोलले नाहीत. पण मुलीची काळजी मात्र त्यांना वाटतच होती. प्रीतीने आडून बरेचदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण अबोली मात्र काही ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी एकदा अबोलीशी स्पष्टपणे बोलून बघायचं म्हणून प्रीतीने तिला बाहेर घेऊन जायचे ठरवले. अबोली तिच्या घरी आल्यावर प्रीती तिला म्हणाली, अबोली, मला ना घरात बसून खूप कंटाळा आलाय. आपण दोघी जरा पाय मोकळे करून यायचं का बाहेरून? अगं पण तुला लागलंय ना, अबोली म्हणाली. त्या हाताला लागलंय, पायाला नाही. आणि इथेच कोपऱ्यावरच्या पार्कमध्ये बसू जरा वेळ, प्रीती तिला म्हणाली. ठीक आहे, चल मग, अबोली म्हणाली. अबोली आणि प्रीती चालत चालत पार्कमध्ये आल्या. तिथल्या एका बेंचवर बसल्या आणि बोलायला लागल्या. थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर प्रीतीने सरळ विषयाला हात घातला. तू काय ठरवले आहेस अबोली? तू घरी का जात नाहीयेस? तुला असं वाटतंय का की इतकं सगळं माहिती झाल्यावर सुद्धा मी घरी जावं म्हणून? अबोलीने तिला उलट प्रश्न केला. जे काही झालं ते होऊन गेलंय अबोली. जिजूंना खूप पश्चाताप झालाय त्या गोष्टीचा. त्यांनी तेव्हापासून पुन्हा असा विचारही केला नाही. तू सुद्धा त्यांना माफ करून पुन्हा नव्याने सुरुवात नाही का करू शकत? प्रीती म्हणाली. नाही करू शकत.
मी कधी विचारही केला नव्हता की माझा नवरा कुण्या दुसऱ्या बाईच्या नादाला लागू शकतो म्हणून. हा एक प्रकारे माझा अपमानच केलाय त्यांनी. माफ करणे तर दूर, पण मी हे विसरू सुद्धा शकत नाही, अबोली म्हणाली. मला मान्य आहे त्यांच्याकडून चूक झालीये, पण त्यांनी ती मान्य करून स्वतःमध्ये बदल घडवून आणलाय. त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. त्यांची एक चूक माफ करू शकत नाहीयेस का तू? नाही, मला आता त्यांच्यासोबत राहायचे नाहीये आणि मी लवकरच घटस्फोट घेणार आहे त्यांच्याकडून, अबोली म्हणाली. काय? अगं, इतका मोठा निर्णय असा अचानक का घेत आहेस तू? प्रीतीने विचारले. अचानक घेत नाहीये. मी सर्व विचार करून हा निर्णय घेतलाय आणि मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही. एवढं बोलून अबोली गप्प बसली. प्रीतीने तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच फायदा झाला नाही. अबोलीने स्वतःच वकिलाजवळ जाऊन घटस्फोटाची नोटीस अरुणला पाठवली. अरुणला नोटीस मिळताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने ती नोटीस घेतली आणि तडक अबोलीचे घर गाठले. अबोलीला समोर पाहताच तो तिला म्हणाला, अबोली, तू नोटीस का पाठवलीस घटस्फोटाची? एवढी मोठी शिक्षा नको देऊस मला. हवं तर तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. अरुणचे हे बोलणे अबोलीच्या घरच्यांनी ऐकले आणि आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अबोलीच्या मनात हे असे काही असेल याची त्यांना कल्पना सुद्धा नव्हती. अबोलीचे बाबा मोठ्या आवाजात तिला म्हणाले, हे काय चाललंय तुझं अबोली? तू असा विचार तरी कसा करू शकतेस? एखाद्या गोष्टीवर राग असेल तरीही एवढा मोठा निर्णय घेणे योग्य आहे का? मुळात तुझी हिंमत तरी कशी झाली एवढा मोठा निर्णय कुणालाही न सांगता घेण्याची? बाबांचा आवाज अबोलीवर आज पहिल्यांदा चढला होता. बाबांचे बोलणे ऐकून अबोलीला काय बोलावे आणि काय नको ते सुचत नव्हते. तेव्हा अरुण तिच्या बाबांना म्हणाला, यात तिची काही चूक नाहीये बाबा. सगळं काही माझंच चुकलंय. म्हणजे तुमच्यात काही झालंय का? अबोलीचे बाबा काळजीच्या सुरात म्हणाले. तेव्हा अरुणने सगळे काही सत्य अबोलीच्या बाबांना सांगितले. सत्य ऐकल्यावर अबोलीच्या बाबांनाही त्याचा खूप राग आला, पण जावई असल्या कारणाने एका विशिष्ट मर्यादेपलीकडे ते त्यांना काहीच बोलू शकले नव्हते. नेमकं काय बोलावं ते कुणालाच सुचत नव्हतं. अरुणने झालेल्या चुकीसाठी सगळ्यांची माफी मागितली, पण कोणी काहीच बोलत नव्हतं. म्हणून मग अरुण थोड्या वेळाने तिथून निघून गेला. अरुणचा कबुली जबाब ऐकल्यावर अबोलीला तिच्या माहेरचे जास्त विरोध करत नव्हते, पण तरीही तिच्या घरच्यांना वाटायचं की तिने तिचा घटस्फोटाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा किंवा घटस्फोट घेऊच नये. पण अबोली मात्र कुणाचे काहीच ऐकत नव्हती. ती तिच्या निर्णयावर ठाम होती. मुळात ती हट्टालाच पेटली होती. तिच्या हट्टापुढे अरुणचे आणि तिच्या घरच्यांचे काहीच चालले नाही. शेवटी अरुणने सुद्धा तिच्या आनंदासाठी तिच्या मनाप्रमाणे वागायचे ठरवले, पण तिच्यापासून वेगळं होण्याचा विचार त्याला सहनच होत नव्हता. नशिबाने पुढे काय वाढून ठेवलंय याची त्याला काहीच कल्पना नव्हती. शेवटी कोर्टाकडून त्या दोघांनाही 2.5 महिन्यानंतरची तारीख मिळाली होती. या कालावधीत अरुणने, त्याच्या आईने आणि अबोलीच्या माहेरच्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तिला एक संधी मागितली, पण सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. एव्हाना प्रीतीची तब्येत चांगली होऊन ती तिच्या सासरी परत सुद्धा गेली होती. पुढे काय घडले ते जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. धन्यवाद.